प्रभाग क्रमांक 10 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते फीत कापून मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार पोपटराव जगन्नाथ जेजुरकर यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना सांगितले, प्रभागातील जनतेच्या आग्रहास खातरच मी उमेदवारी स्वीकारली आहे। जनतेनेच मला निवडणूक रिंगणात उभे केले असून म्हणूनच मी ही निवडणूक लढवित आहे। माजी खासदार समीर भुजबळ यांनी आपल्या भाषणात स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की प्रभागातील नागरिकांची इच्छा लक्षात घेऊनच मी पोपटराव जेजुरकर यांना उमेदवारी दिली आहे। नागरिकांची इच्छा पूर्ण केली असून आता प्रभागातील जनतेची जबाबदारी आहे की त्यांनी जेजुरकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे। पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की जेजुरकर निवडून आल्यानंतर प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी माझी असेल। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी एकच सक्षम आणि विश्वासार्ह पर्याय म्हणजे पोपट नाना जेजुरकर। या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रभागातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून जेजुरकर यांच्या उमेदवारीला नागरिकांकडून भरभरून पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून आले आहे। पोपट नाना जेजुरकर, मंचावर उभे असलेले सुरेश बाबर, दिलीप नेमसे, प्रकाश महाजन, मल्लिक मामा आणि जमलेले सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। कारण आता इलेक्शन म्हटलं की सर्व ठिकाणी जावं लागतं, वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार कार्याचे उद्घाटनं आहेत आणि एक कार्यक्रम थोडा उशीर झाला तर मग सगळेच कार्यक्रम पुढे उशिरा होतात। त्यामुळे थोडा उशीर झाल्यामुळे मी आपल्या मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना अशा या युतीतून जे आहे नाशिकमध्ये आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि आम्ही ह्या प्रभागातून जे आहे अतिशय होतकरू असे पोपट नाना जेजुरकर यांना ती उमेदवारी मिळावी। त्यांनी सुद्धा जे आहे शिवसेनेबरोबर ज्या युती झालेली आहे त्यांच्या पॅनलमध्ये राहावं अशासाठी आम्ही अकोटकाट असे प्रयत्न केले, परंतु त्यांच्यामध्ये काही उमेदवार जे आहे त्यांचा हट्ट होता, आपलाही हट्ट होता, म्हणून काही ठिकाणी जे आहे आपण जे आहे मैत्रीपूर्ण लढत ही अशी करायची ठरवली आणि आम्हाला विश्वास होता की बा इकडची जनता जी आहे अनेक वर्ष जे आहे पोपट नाना यांच्याबरोबर काम करत आलेली आहे। पोपट नानांचं काम सुद्धा ह्या प्रभागामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे, तळागाळापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून आम्ही जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ठरवलं की मग त्यांना आपण जी आहे ही उमेदवारी द्यायला पाहिजे। त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, त्यांना सुद्धा आपल्याला न्याय देण्याची हीच संधी आहे आणि म्हणून आम्ही त्यांना ही उमेदवारी दिली। आता सर्वप्रथम म्हणजे आपल्याला ही उमेदवारी करताना आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे की आपल्या प्रभागाचा विकास, आपल्या सुखादुःखामध्ये धावून येणारा माणूस कोण, आपल्या अडीअडचणीमध्ये धावून येणारा माणूस कोण, आपल्या अनेक समस्या असतात, छोट्या छोट्या समस्या असतात, रस्त्याच्या समस्या आहे, पाण्याच्या समस्या आहे, गटारीच्या समस्या आहे, विजेच्या समस्या आहे, रेशन कार्डाच्या समस्या आहे, दाखले असं काढायचे त्याच्या समस्या असतात, कॉर्पोरेशनमध्ये वेगवेगळे परमिशनचे असतात त्याच्या संदर्भामध्ये असं, शाळेचा प्रश्न असतो। ह्या सर्व प्रश्न जर सोडवायचे असतील आणि त्याच्यासाठी जर आपल्याला कोण आपला हक्काचा माणूस जर पाहिजे असेल तर पोपट नाना जेजुरकर यांची उमेदवारी ही त्यासाठी एकदम जे आहे अतिशय महत्त्वाची अशी आहे। कारण का आम्हाला माहिती कल्पना आहे की बाबा ह्या प्रभागामध्ये जी जनता आहे त्यांचे जे प्रश्न सोडवण्याची जाण असताना जर आपण जर माणूस दिला तर निश्चितपणे जनता त्यांच्या पाठीशी नक्की उभी राहणार आणि म्हणून आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आपण बघितलं तर गेले अनेक वर्ष जे आहे ह्या नाशिकच्या कायापालट करण्याचं काम केलं, नाशिकला एका वेगळ्या स्तरावर नेलं। मी खासदार असताना, साहेब पालकमंत्री असताना आपण ह्या नाशिकमध्ये जे अनेक विविध जे आहे मोठमोठ्या योजना आणल्या, आपण जे मुंबई नाशिकचा रस्ता केला, नाशिकचा जो मोठा फ्लायओव्हर केला, त्या माध्यमातून आज जे आहे ती ट्रॅफिकची जी समस्या कितीतरी पटीने जी आहे ती दूर झाली। पर्यटन वाढीच्या दृष्टीने जे आहे आपण बोट क्लब आणलं, सप्तशृंगी गडावर जर आपण गेला असेल तर सप्तशृंगी गडावर साहेबांनी जे फॉनिक्युलर ट्रॉली जी आहे भारतात सर्वप्रथम जी आहे आणि एकमेव ट्रॉली जी आहे ती आपल्या सप्तशृंगी गडावर आहे, जेणेकरून आपल्या माता भगिनींना जे आहे आईचं दर्शन घेता यावं यासाठी साहेबांनी ती जी आहे फॉनिक्युलर ट्रॉली केली। सुसज्ज असं एअरपोर्ट बांधलं, आज त्या एअरपोर्टच्या माध्यमातून जे आहे हजारो प्रवासी येतात जातात,
दळणवळणाच्या ज्या आहेत साधनं जे आहेत सुरू झाली आज जे आहे त्याच्यामुळे एवढं डिमांड वाढलं की आता अजून एक जे आहे आपल्याला एअर स्ट्रीप करावी लागते, अजून एक नवीन तिकडे एअरपोर्ट उभा करावं लागतंय. त्या माध्यमातून जे आहे उद्योगधंदे वाढले, मोठमोठ्या इंडस्ट्रीज इथे यायला सुरू झाल्या. कारण का इंडस्ट्री यायची असेल तर त्या लोकांची मागणी होती की आम्हाला चांगले रस्ते पाहिजे, रेल्वे सुविधा पाहिजे, चांगले हॉटेल्स पाहिजे, चांगला एअरपोर्ट पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने आपल्याला सुद्धा रोजीरोटी मिळेल, आपल्याला सुद्धा हाताला काम मिळेल. आपली सुद्धा वेगवेगळी छोटी छोटी दुकानं असतात, ती दुकानं चालली पाहिजे आणि नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. आणि हे सर्व करण्यासाठी एक मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं असतं तर ते काम जे आहे भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आपण गेले अनेक वर्ष केले. परंतु हे सगळं करत असताना जे आहे आपल्याला आपल्या नगरीची जर सेवा करायची असेल, नगरीचे जे छोटे छोटे जे प्रश्न जे आहेत ते जर सोडवायचे असेल तर त्यासाठी सुद्धा भुजबळ साहेबांच्या विचाराचा, अजितदादांच्या विचाराचा माणूस जो आहे तो इथे पाहिजे, जेणेकरून ते कामं आपली जी आहे ती सोडवली गेली. आजही जे आहे काही नसताना सुद्धा आमचे कार्यकर्ते बाकीचे आहेत, बाकीच्या प्रभागातील असतील, ह्या प्रभागातील असतील, पोपटनाना असतील, वेळोवेळी येतात, कामं करून जातात. कारण का शेवटी प्रत्येक माणसाचं काम जे आहे हे होणं महत्त्वाचं आहे. त्याला प्रत्येक जी काही अडीअडचण आहे त्याची सोडवली गेली पाहिजे ही त्याची इच्छा असते. आणि ते सर्व करण्यासाठी भुजबळ साहेबांच्या आशीर्वादाने आपल्या समोर जेजुरकर यांना जे आपण उमेदवारी दिलेली आहे, आपण अतिशय प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करून आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी, आपल्या हक्काचा माणूस, आपले प्रश्न सोडवण्यासाठी आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या मुलाबाळांचा, कारण आपल्याला चांगले रस्ते पाहिजे, गटारी साफ झाल्या पाहिजे, स्वच्छता असली पाहिजे, रोगराई पसरता कामा नये याची सुद्धा दक्षता घ्यायला पाहिजे, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. आणि याची सगळ्याची जी जबाबदारी जी आहे पोपटनाना जेजुरकर हे नक्कीच पार पडतील, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पार पडतील एवढी मी आपल्यासमोर ग्वाही देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुमच्या सर्वांची इच्छा मी पूर्ण केली, त्यांना तिकीट देऊ. आता तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे की त्यांना निवडून आणायचं आणि त्यांना निवडून आणल्यानंतर माझी जबाबदारी आहे तुमचे प्रश्न सोडवायचे. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला पुढचे 5-6 दिवस जे आहे अहोरात्र मेहनत घ्यावी लागणार आहे, घरोघरी जावं लागणार आहे, लोकांपर्यंत पोचावं लागणार आहे, त्यांच्याकडे विनंती करावी लागणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आपले प्रश्न सोडवण्यासाठी एकच पर्याय म्हणजे पोपटनाना जेजुरकर. जरी आला तरी पण एकही हल्ला नाही कोणी का म्हणजे भाऊंचं भाषण ऐकायचं. मला सांगितलं समाधान भाऊंनी का फक्त फीत कापतीनं जातील, पण सगळे म्हणत होते की भाऊंचं भाषणच ऐकायचं. पण भाऊ मी निवडून आल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न इथं एक उड्डाणपूल झाला पाहिजे. कारण ही जे समोर आहे ती इथून इतकी ट्रॉफिक असते का रोज या सर्व नागरिकांना या ट्रॉफिकचा रोज सामना करावा लागतो. संध्याकाळ झाली का इथे इतकी ट्रॉफिक आहे की अर्धा तास ते घरात जायला लेट होतात इतकं असतं. तर त्याच्याकरता मी एवढंच सांगून तुम्हाला जो मेन आपला प्रॉब्लेम आहे तो कोणी आजपर्यंत केला नाही आणि तो फक्त करू शकतो तर फक्त समीर भाऊच्या आशीर्वादानेच होईल एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि लाईट पाणी रस्ते याच्यासाठी मी कधी कटिबद्ध राहील तुमच्यासाठी. तुम्हाला माहिती मी हंडा मोर्चा काढला होता, तो मी बसमध्ये जाऊन हंडा मोर्चा काढला होता. भाऊ हंडा मोर्चा इतका साथ दिली या महिलांनी का अक्षरशः तो हंडा मोर्चा पूर्ण नाशिक शहरात गाजला होता. सर्व बसमध्ये बसून आम्ही हंडा मोर्चा काढला होता. आणि तेव्हा काढल्यानंतर जे अधिकारी होते ज्यांनी आमचा हंडा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता त्यांचा आम्ही मंदिरावर सत्कार सुद्धा केला होता का जेणेकरून. परंतु झालं काय 2 महिन्यानंतर परत तीच परिस्थिती आली आमच्यावर. तर ते अधिकारी सांगायचे का त्या पाईपलाईनच खराब झालेल्या आहेत. आता त्याला फक्त प्रॉब्लेम आहे का म्हणजे का पाईपलाईनच चेंज करावं लागतील. आणि इथले जे नगरसेवक होते आम्ही त्यांच्याकडे वारंवार जायचो तर तेव्हा या महिलांनी मला आग्रह धरला की नाना हे नगरसेवक जर आपलं काम करते नाही इथून पुढं तुम्ही तयारी करायला नगरसेवकसाठी. आणि त्यावेळेस मी यांच्या आग्रह खातीर मी ही उमेदवारी घेतली. नाही तर मी समाजसेवा करत होतो 25 वर्षापासून. परंतु मी राजकारणामध्ये नगरसेवक म्हणून उभं राहायचं हे कधीच ठरवलं नव्हतं. फक्त हे जनतेने मला उभं केलं म्हणून मी राहिलो. आज तुमचा आशीर्वाद आहे का मला तिकीट मिळालं. ज्या दिवशी तिकीट मिळालं भाऊ त्या दिवशी या महिला अक्षरशः रडत होत्या तिकडे मंदिरावर, इतकं भावून गेलेले होते. आनंद जितका झाला त्यांना. कारण मी त्यांना सांगितलं तिकीट जर नाही भेटलं तर मी अपक्ष फॉर्म भरणार नाही असं मी स्पष्ट सांगितलं होतं. आणि जेव्हा तुम्ही शेवटच्या क्षणाला यांचं मन धरलं तर त्यावेळेस अक्षरशः जेव्हा मला मिळाल्या तर त्यावेळेस त्यांचे डोळे झाले लाल झालेले होते. तर याच्यावरून जर भाऊंनी आपल्याला तिकीट दिलं पण आता निवडून आहे जबाबदारी तुमची सगळ्यांची. आणि भाऊ हे इतके घराघरात जाऊन प्रचार मनापासून करतात
का कोणताही एक शब्द सुद्धा कोणत्या इतर उमेदवारांविषयी वाईट बोलती नाही. फक्त माझ्या पोपट नानांना एक घड्याचं एकच मत द्या, 3 तुम्ही कुठेही द्या असं बिनधास्त सांगत असतात. तर त्याच्यामुळं आपण जर तुमचा प्रचाराची जी रूपरेषा बघितली आणि ज्या दिवशी आपण मागच्या शनिवारी जी रॅली काढली त्या रॅलीला जो तुम्ही सगळ्यांनी भरपूर साथ दिली ते बघून समोरच्यांचे धाबे दणाणले. म्हणून त्यांनी काही गोष्टी मला माघारी घेण्यासाठी प्रयत्न केला. पण भाऊ खंबीर माझ्या जाऊन उभे होते. मी भाऊंना सांगितलं का मी भाऊ काही झालं तरी मला लढायचंच आहे, कारण माझ्या नागरिकांची तशी इच्छा आहे की मी लढावंच म्हणून. आणि एकच दिवस लढायचं आहे मला. मी निवडून आलो तरी परत राजकारणात उभं राहणार नाही आणि पडलो तरी राहणार नाही हा शब्द मी पहिल्यांच्याकडून सोडून घेतला होता भाऊ. हे मनापासून सांगतो का आम्हाला फक्त एकच वेळेस 5 वर्ष सेवा करायची मला जनतेची. नंतर मी समाजसेवा आयुष्यभर करता येईल, परंतु या राजकारणाचा पिंडा माझा नाही येतो. फक्त यांच्या आग्रह खातर मी एवढं करत गेलो. हां, तर त्यामुळं धन्यवाद. बोलले जे ते बोलले ते आम्ही मागच्या 25 वर्षापासून बघत आलोय. पप्पा दिवस असो रात्र असो काहीही असेल, काही काम असेल नसेल, त्यांना कुठूनही फोन आला, जेवण करत असतील नसतील ते पहिले जातात. एक फोन आला की जिथे तिथे कोणाचीही मदत करायला हजर असतात. आणि त्यामुळेच मी सगळ्यांना सांगेल की जर आत्ता त्यांच्याकडे अधिकार नाही आहे, त्यांच्याकडे सत्ता नाही आहे काही करण्याची, त्यांची ही तळमळ आहे की त्यांनी लोकांसाठी करावं, ते आत्ता करतात. पण काही गोष्टी करण्यासाठी त्यांना निर्णय घेण्यासाठी त्यासाठी त्यांची ही सगळी धडपड चालू आहे. जसं काका म्हटले की आत्ता पॅनल तयार करून 4 लोक मिळून प्रचार करताय, तसं पप्पा एक हाताने हे करताय, प्रचार करताय. तर मग त्यामुळेच त्यांची ती धडपड आहे की ज्या गोष्टी इथे सुधारणा झालेली नाही आहे, ज्या गोष्टींची कमी आहे त्या गोष्टी त्या करवून आणतील. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी पप्पांना भरघोस मतांनी विजयी करा. तुम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीची ती कमी पडणार नाही. एक तुमच्यातलेच व्यक्तिमत्व आहेत. जेव्हा मी आता प्रचार करते मला तेव्हा सगळे सांगतात आम्ही ओळखतो त्यांना, आम्ही स्वतःहून ओळखतो त्यांना, आमची ओळख त्यांच्यासोबत एक आहे. त्यामुळे आणि काका जसं बोलले की एक मत पप्पांना द्या. आणि जसं प्रचार करताना आम्हाला कळालं, मला ही गोष्ट ॲड करायची आहे काकांच्या बोलण्यात, की असं काहीही नाही आहे की तुम्ही एकाच चिन्हाच्या 4 लोकांना मत दिलं पाहिजे. तुम्ही कोणत्याही चिन्हाच्या 4 लोकांना मत देऊ शकताय. तो हा एक पॉईंट होता जो मला, जी गैरसमज आहे जो पसरवण्यात आलेला आहे समाजात, तो हे करायचा होता, स्पष्ट करायचा होता. तर बस तुम्ही पप्पांसोबत राहा. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, सातपूर.